काय म्हणले एजंट सासरे? चल. काय म्हणला? तुला खरंच ऐकू येत नाही का मुद्दाम करतोस रे हे सगळं? कोण म्हणलं तुम्हाला ऐकू येत नाही म्हणून? मला तुम्ही कधी कधी ते फास्ट बोलता ना म्हणून काय कळत नाही. काय म्हणलं काय तुम्ही आता? घरी चल. काय म्हणजे तुम्ही खरंच घरी यायला तयार आहात? म्हणजे तुम्ही घरी येणार आपल्या? ओ आई घरी यायला तयार? अहो तुम्ही घरी यायला तयार झालेत खरंच? अहो मी कसं सांग? लांबो. सर हे बघ, मी तुझ्या घरी यायला तयार झाले ह्याचा अर्थ हा नाही की तुला सगळे अधिकार मिळाले. नाही नाही मी तसं आनंदाच्या भरात मी जर तुम्ही घरी येत पण अचानक कसं काय झालं? म्हणजे तुम्ही घरी यायला तयार झालात आणि काय म्हणजे कसं? काय प्रॉब्लेम आहे तुझा? हा, मी येते म्हणाले तरी प्रॉब्लेम, नाही येत म्हणाले तरी प्रॉब्लेम? नाही नाही माझा काही प्रॉब्लेमच नाहीये. मी आपलं असंच एक तुम्ही बसा ना गाडीत बसा, आपण निघूया लगेच. बसा गाडीत बसा, निघूया आपण घरी. चला चला या चला. कुठे जाताय? तिकडे गाडीत बसा म्हणलं मी. गाडीत बसा, चला निघूया. बॅग नको घेऊ? हा नाही घेऊन ये ना, घेऊन या. हा आणि ते माईंनी साडी पाठवली नवरात्रीसाठी स्पेशल, ती पण नेसून ये. काय झालं यांचं? अचानक घरी यायला तयार कशी काय झाल्या? देवी यायचीच कृपा म्हणायची. चला एक बरं झालं, म्हणजे आता माई पण खुश होतील आणि यो नवरात्रीचा सण एकदम दणक्यात साजरा होईल. बोला देवी यायचा उदो उदो. चला मी पण कापड बदलून घेतो. येतो म्हणलं होतं, अजून कसा नाही आला? यो आले नाहीत अजून? बया, माझा नाश्ता झाला, चहा पिऊन झाला, मेकअप झाला, साडी नेसून झाली, अजून यांचा पत्ता नाही होय. अवघड आहे.